मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आईंचा आणि माझा बर्थडे एकाच महिन्यात येतो आणि 1-2 दिवसाचा फरक आहे फक्त. तर मी आईंसाठी एक छान असं गिफ्ट पाठवलेलं होतं. आईंसाठी सरप्राईज होतं आणि हे फक्त मी यांनाच सांगितलेलं होतं की काय गिफ्ट आहे म्हणून. तर आईंचा बर्थडे हा 3 मार्चला येतो, तर त्यासाठी मी 2 मार्चलाच आईंसाठी जे गिफ्ट पाठवणार होते ते 2 मार्चलाच पाठवून दिलेलं होतं. 3 मार्चच्या दिवशी यांनी संध्याकाळी आईंना ते गिफ्ट दाखवलं. आईंना खूप आवडलं. आई म्हटल्या खूप छान आहे म्हणे आणि त्याच्यावर मी फोटो टाकलेले होते. यांचा आणि आईंचे असे 2-3 फोटो टाकलेले होते. आईंना खूप आवडलेला होता. सकाळी मी फक्त विश वगैरे केलेलं होतं, कारण आईंना काही सांगितलं नव्हतं की मी तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलेलं आहे म्हणून. ते झाल्यानंतर ना रात्रीला आईंसोबत हे गेले आणि तिथं बाहेर जाऊन त्यांनी केक वगैरे कट केला. छान पार्टी वगैरे केली. पनीर चिल्ली वगैरे खाल्ली. आईंना पनीर चिल्ली खूप आवडते आणि एन्जॉय केला. तसं तर 3 मार्चला मलाच तिकडं जायचं होतं, की जसं बस्ता होता, तर बस्त्यासाठी आम्हाला सगळ्यांना इकडंच बोलवलेलं होतं, पण जाण्यात आलं नाही कारण कोरोना चालू होता आणि अचानक मध्येच आमच्या लग्नाच्या वेळी लॉकडाऊन लागलेलं होतं. त्यामुळं मग मला काही जमलंच नाही. त्यासाठी मी आईंसाठी असं गिफ्ट पाठवलं, नाहीतर मी स्वतः जाऊन देणार होती. आईंचा बर्थडे झाल्यानंतर ना 2 दिवसाने माझा बर्थडे आल्यावर आईंनी माझ्यासाठी पण पैसे पाठवलेले होते आणि मला सांगितलं की तू या पैशांचा ड्रेस घे. तर मी छान असा ड्रेस घेतला आणि ड्रेस घ्यायसाठी मी पूर्ण दिवसभर जामनेरमध्ये फिरली होती की कोणता ड्रेस घेऊ, कोणता घेऊ. त्यानंतर मी एक छान असा वन पीस घेतला आणि तो ड्रेस मी आता सुद्धा घालते. आता 5 वर्ष झाले त्या गोष्टीला, पण मी तो ड्रेस आता अजून पण घालते. संध्याकाळी आमच्याकडे पण आम्ही केक वगैरे आणला, कट केला होता. सगळ्या गल्लीतल्या बायका आल्या होत्या, कारण त्यानंतर मी लग्न करून इकडे येणार होती ना. त्यानंतर ना काय आमचं असंच फोनावर बोलणं चालू असायचं. तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं, आमचे आहो फक्त व्हिडिओ कॉलवर बोलायचे, त्यांना कॉलवर बोलता येत नव्हतं. आता सुद्धा ते कॉलवर नाही बोलत. बोलले तर ते चॅटिंगवर बोलतात, पण कॉलवर काही एवढं काही बोलता नाही येत त्यांना. त्यानंतर ना मग लग्न जवळ येत होतं. लग्नाची डेट जवळ येत होती, तर घरोघरी मला जेवायला बोलवत होते. ते केळवण म्हणतात ना, त्या प्रकारचं. त्यानंतर ना मेहंदीचा दिवस आला. मेहंदी काढली आणि मेहंदी माझ्या मैत्रिणीनेच काढलेली होती. माझी कॉलेज फ्रेंड होती. खूप छान मेहंदी काढली होती तिने. माझ्या मावश्या, बहिणी सगळे जण आलेले होते. खूप छान मजा करू लागले. 5 दिवस अगोदरच आम्ही डीजे वगैरे लावलेला होता. घरातल्या घरातच नाचकूद चालू होती, कारण लॉकडाऊन चालू होतं ना, त्यामुळं. हळदीचा दिवस आला. हळदीच्या दिवशी कसं असतं, नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लागते. आमचं तसं काही झालं नाही, कारण ते होते इथं संभाजीनगरला आणि मी होते जामनेर. इतक्या दूर पर्यंत त्यात लॉकडाऊन होतं, तर कोण हळद आणून देणार. जामनेरला माझ्या फुई सासू राहत होत्या, तर फुई सासून फुई सासरे दोघ जण आले आणि आदित्य त्यांचा मुलगा, ते 3 जण आलेले होते हळदीच्या दिवशी. हळदीच्या दिवशी सकाळी सकाळी बांगड्यांचा कार्यक्रम ठेवलेला असतो. सगळ्या गावातल्या बायका येतात, बांगड्या भरतात. कोणी 6 भरतं, कोणी 9 भरतं. खूप छान कार्यक्रम असतो. त्यासोबत नवरी हात भरून अशा बांगड्या भरते. मी पण मस्त अशा काचेच्याच बांगड्या भरलेल्या होत्या आणि आजूबाजूनी डिझाईनच्या वगैरे, मोतीच्या वगैरे अशा बांगड्या घातलेल्या होत्या. आणि असा कार्यक्रम असला ना, की लहान मुलांना पण अशा छोट्या छोट्या बांगड्या घालायला खूप आवडतात, म्हणजे मुलींना. संध्याकाळचे 3:30-4च्या दरम्यान माझा मेकअप करायला सुरुवात केली, कारण 4-5 वाजेला मला हळद लागणार होती, तर थोडंफार गावामध्ये पण फिरावं लागतं. अगोदर पातळ घातलेलं होतं, त्यानंतर मला साडी घालायची होती. हळदीची साडीच होती. त्या अगोदर मी कळस घेऊन गावामध्ये फिरायचं म्हटल्यावर मला पातळ घालायचं होतं. तर माझा हळदीच्या दिवशीचा मेकअप खूप छान केलेला होता. करता करता म्हणजे फिरून आल्यानंतर ना मला 5:30-6 वाजले होते. 6च्या दरम्यान मला हळद लागली. खूप मज्जा आली. हळद वगैरे लावल्यानंतर ना थोडा डीजे वगैरे लावला. त्यानंतर ना पोकणं असतं, तर इकडं होतं का नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडं होतं. तिकडं मज्जा ते पोकण्यामध्ये. म्हणजे एक दोरा घेतात आणि त्या दोऱ्याने डोक्यावर असं पोकतात आणि नाव घेतात, म्हणजेच उखाणे घेतात.
खूप छान मजा येते. आम्ही खूप डान्स केला. डान्स वगैरे केल्यानंतर ना जेवण वगैरे केलं. मोठी अशी पंगत बसलेली होती. आता हळदीचा दिवस म्हटल्यावर खूप सारे लोक असतात ना. हळदीच्या दिवशी जेवण झाल्यानंतर ना आम्ही थोडाफार अजून डान्स केला. खूप दमलो होतो. त्यानंतर ना आम्हाला झोपायला 1 तरी वाजला असेल. तर तुम्हाला आता इथून पुढची स्टोरी ती पुढच्या पार्ट मध्ये नक्की कळेल. तर लग्नाच्या दिवशी काय काय झालं, काय काय नाही झालं. तर ओके, बाय.